नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत म्हणजेच आपल्या महालक्ष्मी आईच्या गुरुवारच्या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। जर तुम्ही नवीनच या व्रताला सुरुवात करताय किंवा तुम्ही पहिल्यांदाच ही पूजा मांडणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचंय आणि उपवास करून छान अशी पूजा मांडायची प्रत्येक गुरुवारी। आणि ह्या पूजेसाठी आपल्याला ब्राह्मण दादाला बोलवायची आवश्यकता नाहीये। ही पूजा आपण आपल्या घरी स्वतःच्या हाताने स्वतः मांडायची आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार असतात। हे 4ही गुरुवार आपल्याला उपवास करून पूजा मांडायची असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं। आणि जर मध्ये तुमचा एखादा गुरुवार राहून गेला असेल, तुम्हाला काही अडचण असेल, पिरियड्स प्रॉब्लेम वगैरे असतील, तर त्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि कुणाकडून तरी या व्रताची कथा म्हणजेच महालक्ष्मी महात्म्य ऐकून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्या घरी कोणी असेलच जे पूजा मांडू शकतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून पूजा मांडून घ्यायची, पण फक्त तुम्ही लांब राहायचे, कशालाच कोणत्याच गोष्टीला स्पर्श वगैरे करायचा नाहीये, लांबूनच नमस्कार करून व्रताची कथा ऐकून घ्यायची आहे। तर हे जे व्रत आहे ते आपण का करायचं आहे किंवा या व्रताचं महत्त्व काय आहे, तर देवी महालक्ष्मी आईची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर व्हावी, तिने सतत आपल्या घरामध्ये वास करावा किंवा पैसा, सुखशांती, समाधान सतत आपल्या घरात नांदावे, त्यामुळे हे व्रत ना खूप महत्त्वाचे आहे। किंवा साधं आपलं देवी आईला, महालक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत करू शकतो। हे व्रत केल्यामुळे आपल्याला खूप छान अनुभव येतात, आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात, त्यामुळे शक्य असेल तर हे व्रत आपण नक्कीच करायला पाहिजे। तर आता आपण या पूजेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत। संपूर्ण विधिवत पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण सुरुवात करू। सर्वप्रथम या पूजेसाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे, काय काय वस्तू लागणार आहेत ते बघून घेऊया। सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं एक नारळ लागणार आहे आपल्याला, कारण की या नारळाच्या स्वरूपातच देवी महालक्ष्मी आपल्या घरात विराजमान होणार आहे। सो आपल्याला ह्या नारळामध्ये देवी आईचं रूप साकारायचं आहे। त्यानंतर एक कलश लागेल आपल्याला नारळ ठेवण्यासाठी, तांब्याचा, पितळाचा किंवा चांदीचा कलश आपण घेऊ शकतो। त्यानंतर देवीचा मुखवटा नारळाला लावण्यासाठी जरुरी नाही आहे की मुखवटा पाहिजेच आपल्याकडे, आपण हळदी कुंकवाने सुद्धा नारळाला देवी आईचं स्वरूप देऊ शकतो। जसं की हळदीने आपण देवी आईचा मळवट भरू शकतो, कुंकवाने तिचा टिळा, टिकली आपण बनवू शकतो। त्यानंतर इथे थोडेफार दागिने देवी आईसाठी, जसं की नथ, मंगळसूत्र, ठुशी, कानातले वगैरे असे जे बेसिक दागिने असतात ना, ते आपल्याकडे असायलाच पाहिजे देवीसाठी। बाकी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या आवडीनुसार नारळाला सजवू शकता। तुम्हाला देवी आईला कसं सजवायचं आहे हा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे। त्यानंतर देवी आईला नेसण्यासाठी वस्त्र लागणारे, इथे तुम्ही असं बाजारामध्ये रेडीमेड वस्त्र मिळतात, हे सुद्धा वापरू शकतात कलशला बांधण्यासाठी, नाहीतर ब्लाऊज पीस वापरून सुद्धा तुम्ही देवी आईची साडी नेसवू शकतात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पत्री, 5 झाडांची, प्रत्येकी 5-5 पानं घ्यायची आहे। जर अवेलेबल नसतील तर आंब्याची पानं घेतली ना तरी चालतात, पण मार्केटमध्ये भेटतातच पत्री ह्या दिवसांमध्ये। आणि ही जी पत्री आहे ती आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरायची आहे। त्यानंतर नैवेद्यासाठी आपल्याला फळं लागणार आहेत, 5 फळं, कुठलीही 5 फळं आपण घेऊ शकतो। आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो, त्यासाठी इथे एक खोबऱ्याची वाटी आणि गूळ घेतलाय। त्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत फुलं, दुर्वा, विड्याची पानं आणि गजरा घेतलाय मी। देवी आईला गजरा, वेणी अशा वस्तू फार आवडतात, सो आवर्जून आपण देवी आईसाठी गजरा किंवा वेणी आणायलाच पाहिजे। त्याच्यानंतर इथे पूजेचं ताट, त्याच्यामध्ये आहेत अक्षदा म्हणजे तांदूळ थोडे जास्त घ्यायचेत। त्याच्यानंतर हे ओटीचं सामान, टिकली, बांगडी। त्यानंतर मी इथे घेतलं आहे पंचामृत, हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि कापूर घेतलाय, निरांजन, अगरबत्ती। इथे तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवा आपण लावू शकतो। आणि इथे एक पाण्याचा लोटा घेतलाय मी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला ही पुस्तिका लागणार आहे, श्री महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा।
आणि हे जे पुस्तक आहे ना, महालक्ष्मी महात्म्य, हे इझिली मार्गशीर्ष महिन्यामध्ये बाजारामध्ये मिळतं. हे तुम्ही आवश्यक आणा. हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय आपलं व्रत हे अपूर्ण आहे. हे वाचल्यानंतरच आपलं व्रत हे पूर्ण होत असतं. तर आता पूजेची मांडणी कशी करायची ते बघूया. ही पूजेची मांडणी आपल्याला सकाळीच करायची आहे, पण जर सकाळी आपल्याला नाही जमलं तर सायंकाळी आपण पूजेची मांडणी करू शकतात. सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पाण्याने किंवा गोमूत्र शिंपडून छान पुसून घ्यायची आणि जमिनीवर स्वस्तिक काढून त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. पूजेची सुरुवात आपल्याला दीपपूजनाने करायची आहे. इथे सर्वप्रथम दिव्याची हळदी, कुंकू, अक्षता आणि पुष्प वाहून पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि ही पूजा करताना शुभम करोती कल्याणम ह्या स्तोत्राचे पठण करायचे. त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, फूल, दुर्वा आणि हळदी कुंकू घालायचे. त्याच्यानंतर कलशावरती पत्री व्यवस्थितपणे रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला नारळाची स्थापना करून घ्यायची आणि हे नारळ देवी स्वरूप असल्यामुळे या नारळाची सुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे सोललेला नारळच अवेलेबल असेल तर तुम्ही इथे सोललेला नारळ सुद्धा वापरू शकतात. त्याच्यानंतर या कलशाला आपल्याला त्याच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे. हो, देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाट मांडायचा आहे. पाटावरती छान वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तांदळाची रास काढायची आहे. इथे तुम्ही फक्त तांदूळ गोलाकार पद्धतीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा या तांदळाचे अष्टदळ कमळ काढू शकतात आणि इथे हळदीचे किंवा कुंकवाचे तांदूळ सुद्धा चालतील. त्यानंतर इथे आपल्याला या तांदळाच्या रासवरती कलशाची स्थापना करायची आहे. कळस स्थापन झाल्यानंतर आपल्याला आपल्या पद्धतीने देवी आईला सजवून घ्यायचं आहे.
तर इथे तुम्ही देवी आईचं रूप बघू शकतात. माझी देवी आई किती छान सजली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या आवडीप्रमाणे देवी आईला सजवू शकतात. तर चला आपण आपल्या पूजेला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी हातावरती पळीभर पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र म्हणून आचमन करायचे. त्यानंतर पुन्हा पळीभर पाणी हातावर घ्यायचे आणि ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडायचे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारीसुद्धा चालेल. गणपती बाप्पांना ताम्हणात घेऊन त्यांना स्नान घालायचे पाण्याने. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून मूर्ती छान पाण्याने स्वच्छ करून पाट्यावरती ठेवायची आहे. हळदी, कुंकू, दिवा ओवाळून अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हा सर्व विधी करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार सतत करत राहायचा आहे. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला देवी आईची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे. देवी महालक्ष्मी आईची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच. सो त्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी देव्येय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तर इथे देवी आईची स्थापना झाल्यानंतर तिची छान अशी पूजा करून घ्यायची आहे. तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे, दिवा ओवाळायचा आहे आणि पंचोपचार पद्धतीने छान पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आणि आपल्या महालक्ष्मी आईला 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करायची आहे. त्यानंतर पूजेसमोरच बसून आपल्याला श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचायचे आणि हो वाचताना किंवा दुसऱ्यांकडून कथा ऐकताना आपल्याला आपलं मन हे एकाग्र करायचं आहे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला राहावी, तुम्ही आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. महालक्ष्मीची देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. ही झाली आपली सकाळची पूजा. त्यानंतर आपल्याला पुन्हा सायंकाळी देवीची पूजा करायची आहे. देवीला छान हळदी, कुंकू, फूल वाहून नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि घरातील सर्वांसोबत पुन्हा एकदा छान आरती करायची आहे. शक्य असल्यास गाईला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर आपण भोजन करून आपला उपवास हा सोडून द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि या कलशातील ज्या डहाळ्या किंवा पानं आहेत ती आपल्या घरामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची आहेत. कलशातील पाणी झाडांना घालायचे आणि हा नारळ आपण स्वच्छ ठिकाणी आपल्या देवघराजवळ व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे, कारण पुढचे 4ही गुरुवार आपल्याला हाच नारळ वापरायचा आहे. त्यानंतर जिथे आपण देवीची स्थापना केली होती त्या जागेवर 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे.
आणि आपल्याला मनोभावे देवी आईची प्रार्थना करायची आहे, क्षमा याचना करायची आहे. देवीला सांगायचं आहे की आई, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर, माझ्याकडून काही राहिलं असेल तर मला माफ कर, पण माझी पूजा ही गोड मानून घे आणि तुझा वास हा अखंड माझ्या घरात, माझ्या कुटुंबावरती राहू दे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आशा करते की या व्रतासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. नक्कीच मी तिथे तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.